चाकण शहरातील बेकायदा पार्किंग व उपाययोजना करण्यासाठी समिश्रम पार्किंग करण्यात आली होती। त्या समिश्रम पार्किंगमधील टोईंग व्हॅनद्वारे दुचाकी उचलून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती। त्याबाबत बऱ्यापैकी लोकांना सवय लागली होती, परंतु लोकांच्या बाबतीत काही संमिश्र प्रतिक्रिया होत्या। त्याबाबत आपल्याशी बोलण्यासाठी चाकण ट्रॅफिक मुक्त कृती समितीचे सदस्य आहेत, यांना याबाबत विचारूया काय त्यांचं म्हणणे आहे। काय सांगाल तुम्ही याबाबत सगळं? नमस्कार, मी कुणाल कड। गेले अनेक वर्ष ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीच्या माध्यमातून चाकणला ट्रॅफिक मुक्त करण्याचं काम आमच्या हातून घडत आहे। आणि काल परवा आपण एक बातमी पाहिली असेल की चाकणमधील टू व्हीलरची टोईंग व्हॅन ही बंद झालेली आहे। तर प्रथमतः माझं वैयक्तिक मत मी याच्यावर मांडू इच्छितो की लोकांना आहे ना, चाकणमधल्या लोकांना नियम पाळायचेत, पण पुण्याला जाऊन नियम पाळायचेत, पण मुंबईला जाऊन, पण स्वतःच्या घरात स्वतःच्या गावात मात्र हे नियम पाळायला तयार नाहीत। आणि ज्यावेळेस आपल्याला हे नियम पाळायचे असतात, डिसिप्लिन लावायची असते, त्यावेळेस कुठंतरी शिक्षा दंड ही झालेले पाहिजेत, व्हायला पाहिजेत। आणि हे करत असताना ही जी टोईंग व्हॅन आहे ही याच गोष्टी घडून आणत होती। पण काही कारणास्तव ही टोईंग व्हॅन बंद झाली। त्याचा मला खरं तर दुःख आहे। ही गोष्ट नव्हती व्हायला पाहिजे। टोईंग व्हॅन थोडी कालावधीसाठी अजून चालू व्हायला पाहिजे होती, किंवा याच्यात मी अजून सुधारणा करून सांगतो की गेले मागच्या 15 दिवसापूर्वी चाकणमधील अंतर्गत रस्त्यांवरती टोईंग व्हॅन ही बंद करण्यात आली होती आणि चाकण नगर परिषदेने त्या रस्त्यांची जबाबदारी घेतली होती ट्रॅफिक फ्री ठेवण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारे अडथळे टाळण्यासाठी। पण नेमके 15 दिवस हे आजच संपतायत आणि उद्या त्याच्यावरती रिव्ह्यू मीटिंग होणार होती आणि या मीटिंगमध्ये ठरवण्यात येणार होतं की पुढे ही टोईंग व्हॅन चालू ठेवायची का बंद करायची। पण झालं असं की दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी माहिती असलेले आमचे पोलीस दलाचे DCP उपायुक्त यांची काल बदली झाली आणि या पूर्ण विषयाला पूर्णविराम लागला। आता नवीन DCP ज्यावेळेस चार्ज घेतील त्यावेळेस या पूर्ण विषयाची त्यांना माहिती देण्यात येईल आणि पुढील निर्णय घेण्यात येतील। पण मी एक चाकणकर म्हणून माझं गाव मला ट्रॅफिक मुक्त ठेवावं असं वाटतं आणि त्या संकल्पनेनुसार टोईंग व्हॅन ही काही कालावधीसाठी अजून चालू राहायला पाहिजे होती। सवय लागता राहिली आणि तोंडाशी आलेला घास गेला असं माझं म्हणणं आहे। एकंदरीतच ट्रॅफिक मुक्त कृती समितीची अशी मागणी आहे की वाहतुकीला नियम जर लावायचे असतील तर टोईंग व्हॅन चालू राहणं गरजेचं आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे।